आपण पाहतात कोकण वासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। नमस्कार, आपल्यासोबत आहेत नागोठणे विभागातील तामसोली गावचे ज्येष्ठ शिवसैनिक माजी ग्रामपंचायत सदस्य संजयजी कनगरे साहेब। सुमितजी काते जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत 5000च्या फरकाने। पहिली आपली प्रतिक्रिया काय आहे? बघा, प्रथमतः माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींसह या नागोठणा जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून जाहीर आभार मानतो। कारण ही लढाई आपण पाहिली तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती। निश्चितपणानं लोकांना हा बदल हवा होता आणि तो बदल निश्चितपणाने लोकांनी मतदानाच्या रूपानं, सुमित काते यांच्या रूपानं खरोखरच हा बदल दाखवला। हे निश्चितपणानं लोकांनी करून दाखवलं। मतदारांनी भरघोस मतदान केलेलं आहे आणि खरं तर आपण पाहिलं तर एक या नागोठण्याच्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रथमतः मी भरतशेठ गोगावले साहेबांना धन्यवाद देतो, महेंद्र शेठ साहेबांना धन्यवाद देतो। कारण त्यांनी विश्वास टाकून की कार्यकर्ता कसा असतो, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तर निश्चितपणे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कार्यकर्त्याला हलक्यात घेऊ नका। खरं तर या नागोठण्याच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नाणं आहे, नाण्याला दोन बाजू आहेत, छापा आणि काटा। एका नाण्याच्या दोन बाजू त्या तसाच शिवसेनेच्या दोन बाजू आपण पाहिलात, एक मनोज खांडेकर आणि सुमित काते। आणि लोकांनी सुद्धा दोन्ही तरुणांना स्वीकारलं आणि जनतेचा कौल भरघोस मताने एका बलाढ्य शक्तीला, धनशक्तीला, बलाढ्य धनशक्तीला पाडून खऱ्या अर्थानं सुमित दादा काते यांच्यासोबत जनता राहिली। तर जनतेचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। विरोधकांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर द्याल? बघा, आता विरोधक म्हटल्याप्रमाणे विरोधक असे राहिलेत नाही। त्याच्यामुळं आपले जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुमितजी काते आणि मनोजदादा खांडेकर एक शिवसेनेचा बीजवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। खरोखरच 80% समाजकारणातून, विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत। जनतेची सेवा 24 तास 365 दिवस करणार आहोत। अनेकांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर, पण आम्ही निश्चितपणे जनतेने स्वीकारलं की हा कॉन्ट्रॅक्टर नसून जनतेचा सेवक आहे। आणि जनतेचा सेवक म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या सुमितदादा काते, परिवर्तन महाविकास आघाडीचं सुमित काते यांच्या रूपानं नागोठण्याच्या जिल्हा परिषद मतदारसंघावर भगवा झेंडा आबादित ठेवला आणि भगवा झेंडा सुमित काते यांच्या रूपाने फडकवला।